नमस्कार, मी तुमची लाडकी स्वरा. तर मी आज ओरिओचा ज्यूस बनवणार आहे. तर ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला ओरिओ घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे आणि मी सगळं फोडून वगैरे सगळं तयारी करून ठेवलेलं आहे. फक्त ते जे पहिल्यांदा आहे ना, ते सिंपल आहे. फक्त पुढं आपल्याला अवघड आहे. तर ते चला आपण पुढचं जे आहे ते आपण फटाफट बनवू. तर तर मी किचनमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत अजून एक कोण तर आहे. ही बघा, ही जी आहे श्रीषा आहे. तर आम्ही दोघी हा ओरिओचा केक पण बनवणार आहे. तर तो केक बनवण्यासाठी मी एक माझ्या मैत्रिणीला पण बोलवणार आहे. तर त्या मैत्रिणीचं नाव आहे परिणिती. तर चला आपण तिला फटाफट म्हणजे तिला बोलून घेऊया. तर मला आता परिणिती बोलली की ती आज येणार नाही. तर चालते, आज मी नंतर पण 4-4:30ला एक व्हिडिओ वर्सेस रील पण बनवणार आहे. तर ते आपण बनवूया. आता आपण बनवूया ओरिओचा ज्यूस. तर आता आम्ही सगळं झालं. फक्त मला सांगते, जो ओरिओचं पॅकेट आहे ना, ते 5 बिस्किटं भेटतात. ते बिस्किट वेगळं करायचे आणि त्याची क्रीम वेगळी काढायची. हे बघा, ही बिस्किट आणि ही क्रीम. तर हे सगळं झालं. आता आपण फटाफट सगळं बारीक करूया आणि मिक्सरला लावूया. तर बघा, मी फटाफट चुरा करत आहे. ओ माय गॉड. तर तुम्ही बघू शकता, श्रीषा चुरा करत आहे. सगळं कर. तुम्ही तर पहिल्यांदाच ऐकलं असेल, मी ओरिओचा ज्यूस बनवत आहे. तर ओरिओचा ज्यूस तुम्ही घरी पण बनवू शकता. पण त्याच्यात असं साधं काही लागणार नाही. फक्त एकच आपल्या घरातली चीज लागणार आहे. त्या म्हणजे ती वस्तूचं नाव आहे मिल्क, दूध. तर ही दूध आपल्याला लागणार आहे. तर चला आपण फटाफट बनवूया. तर सगळं झालेलं आहे, पण एकच गोष्ट राहिलेली आहे, ती म्हणजे दूध शक्यतो घरातच नाही आहे. किटली बहुतेक काका आणायचं आहे. किटली आता किती वाजलेत, चला आपण बघूया किती वाजलेत ते. तर 2 वाजले आहेत. तर 2:30ला काका, बरोबर 1:30ला काका घरी येतो. आणि 1:30ला काका घरी येतो. तर काका आला की आपण दूध ओतून घेऊया. दूध ओतलं नाही तरी आपण त्याच्यात थोडंसं पुढे बघूया आपण याच्यात काय करायचं आहे. तर चला आपण पुढे बघूया. तर आपण ज्यूस बनवायचं आहे, म्हणजे ओरिओचा ज्यूस. तर आपण क्रीम वेगळीच आधीपासूनच केले. तर ते मिक्सरला सुद्धा लावायचं आहे. मिक्सरला आता ती बघा, छान छान मला मी नाही ना खायला. नाही ही जाट. तर पुढचं आहे, आता आपण त्याला मिक्सरला लावणार आहोत. तर मिक्सर हे आहे, मिक्सर आहे बघा तुम्ही. आणि हे बघ,